तुझ्या दृष्टीतच दोष आहे आणि तो किती मोठा आहे पाहिजे तुला? अप्पाराव, पांढरं शुभ्र वस्त्र घेऊन ये. हो स्वामी. स्वामी, एक टक बघ याच्याकडे. ही तुझ्या मनातली नकारात्मकता आहे. नाही नाही, हे शक्य नाही. हा हा पुन्हा भास आहे. भास नाही, सत्य आहे. आपण जेव्हा दुसऱ्याच्या सुखाला नजर लावतो तेव्हा आपल्या सुखालाही नजर लागतेच. स्वामी, पण हे नकळत झालं हो. मी मुद्दामून काही नाही केलं. तुझ्या मनात काय बसायचं की हे सुख माझ्या नशिबी का नाही? आणि ह्याच विचाराने तुझे पुण्य कमी होत राहील आणि तुझ्या पुण्यशील सुनेच्या वाट्याला हा वनवास आला. पण असा विचार करणं स्वाभाविक नाही का स्वामी? जे आपल्याला हवंय ते आपल्याला मिळावं असं वाटणं यात गैर काय आहे? काही गैर नाही, पण आपली इच्छा ही दुसऱ्या प्रती असूया बनता कामा नये. आणि जर ती असूया बनत असेल तर परमेश्वराचं नाव घ्या, म्हणजे त्याचं परिमार्जन होईल. स्वामी, तुमच्यामुळे माझे डोळे उघडले. तुमच्यामुळे खरं काय याची मला जाणीव झालीय. मला माफ करा. अनुसया, बाळ, मला माफ करशील ना? स्वामी, अनुसया हीच माझी सून होती, आहे आणि राहील.